1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादनासाठी प्रशासन सज्ज। 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभावर अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। विजयस्तंभाची सजावट, रुग्णवाहिका व आरोग्य केंद्रे, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे टँकर, हिरकणी कक्ष, बसेसचे नियोजन, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालय, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही व नियंत्रण कक्ष तसेच आवश्यक मनुष्यबळाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली आहे। खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे डिपार्टमेंटने समन्वय साधून नियोजन करावं लागते। त्याच्यामध्ये अगदी ट्रॅफिक मुवमेंट पासून, पार्किंगची व्यवस्था पासून, लोकांना इकडेपर्यंत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था, नंतर लोकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था, ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यानंतर शौचालयाची व्यवस्था, हा सर्व व्यवस्था। आणि सर्व खूप मोठ्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा CCTV पासून बाकी जे पोलीसची व्यवस्था आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर करावं लागते। आणि याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने नियोजन सर्व डिपार्टमेंट्सने कोऑर्डिनेशनमध्ये केलेलं आहे। पार्किंगची सर्व जे लोकेशन्स आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शौचालयाची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था मल्टिपल लोकेशनवर ठेवलेली आहे, जेणेकरून लोकांना त्रास कमी होऊ, कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये। आम्ही 20 दिवसाआधी मीटिंग घेतली होती सर्व संघटनासोबत, आणि त्या संघटनाने चांगले आयडियाज तेव्हा दिले होते। त्याचे आधीचे जे अनुभव आहे त्याच्या अनुषंगाने मागची वेळी काही इश्यूज झाले होते का, काही प्रॉब्लेम्स आले होते का। फॉर एक्झाम्पल, मागच्या वेळी सांगितलं होता की शौचालयाबद्दल थोडेसे इश्यू झाले होते, तर त्याच्या अनुषंगाने काही सुधारण्याची आवश्यकता होती। काही लोकांची मागणी होती की पिण्याची पाण्याची व्यवस्था जी आहे ते टँकर्स आहे ग्लासद्वारे सुद्धा केली पाहिजे, असे काही डिमांड्स होते। तर ते सर्व आपण यावेळी समावेश करून घेतलेला आहे।